आज आपण संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय इंग्रजी विद्यार्थी नाव शाळेचे नाव उत्तरपत्रिका पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. तर चला मग क्वेश्चन 1 ए राईट द फॉलोइंग क्वेश्चन्स इन शॉर्ट. 1. What do you do when you feel happy? Answer. When I play with my friends, I enjoy games. Question 2. What was the boar doing? Answer. Sharpening his tusks against the bark of tree. Question 3. When do you feel sad? Answer. When my mother goes to office. Question 4. What was the lion in the story proud of? Answer. His strength. B. Match the words or phrases in A and B with reference to the story. Answer. Look for a chance. Make fun of other animals. Sharpen tusks. Pay attention to the fox. C. Write at least 2 suitable objects for each of the following action words. 1. Write a pen, a notebook. Draw a picture, a pencil. Catch, ball, cat, mouse. Question 2. Read the following sentences. Use the ideas in each box to make similar sentences. Answer. The lion is bigger than mouse. A mango tree taller than rose tree. The sun is brighter than the moon. The pink butterfly more colorful than black butterfly. B. Write following words in alphabetical order. Answer. Cheek, chest, chin, waist. C. Write opposite of the following. 1. Bad opposite good. 2. Weak opposite strong. 3. Ugly opposite beautiful. Question 3. Write one mini pairs by adding yes or yes. 1. Class, classes. Tree, trees. 3. Car, cars. B. Write any 2 adverbs with ly. Ly. 1. Slowly. 2. Quickly. C. Translate the following sentences in your mother tongue. 1. I am going to learn swimming. मी पोहणे शिकण्यासाठी जात आहे. 2. I water my plant every day. मी माझ्या झाडांना दररोज पाणी देतो. Question 3. Find the smaller words hidden in the following words. 1. Rich, red, rich, read. 2. Colorful, color, 4, hour. 3. Lovingly, lily, loving, go. B. Write the words that end with ll. 1. Shall, small. 2. Tall, will. C. Write the following with oo. 1. Zoo. 2. Cuckoo. आज आपण संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय भाषा गुण 40 विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव उत्तरपत्रिका समजून घेणार आहोत. प्रश्न पहिला. समानार्थी शब्द लिहा. 1. फूल, सुमन. 2. वारा, पवन. ब आकडा विरुद्धार्थी शब्द लिहा. सुगंध, दुर्गंध. प्रसन्न, अप्रसन्न. क आकडा खालील शब्दांपासून भाववाचक नामे बनवा. 1. चपळ, चपळाई. 2. गोड, गोडवा. ड आकडा गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे भरून वाक्य पूर्ण करा. 1. तो सकाळी शाळेत जातो. उत्तर आहे तो. 2. दुकानातून तिने पेढे आणले. उत्तर आहे तिने. प्रश्न दुसरा.
खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. धूम ठोकणे, पसार होणे. साप दिसताच प्रणालीने धूम ठोकली. 2. चकित होणे, आश्चर्य वाटणे. अचानक घरी आलेल्या आजीला पाहून विशाखा चकित झाली. प्रश्न 3. आकडा 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. 1. भुकेल्यांसाठी राजूने कोणकोणते उपक्रम सुरू केले? भुकेल्यांसाठी राजूने गळ्यात एक पाटी अडकवली आणि उरलेले अन्न तो गोळा करू लागला. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. हा उपक्रम त्याने सुरू केला. 2. रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? उत्तर आहे, रामनाथपुरमला सदैव गजबज असायची. कलाम यांना कायम घरची ओढ असायची. या शहरात असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ अधिक मोलाची वाटे. 3. आकडा कष्टकरी जिन्याला सोन्याचा दिवस कधी व कशामुळे दिसला? उत्तर आहे, मुलांना शाळेत घातले. आता मुलं मोठाली झाली आणि नवी पिढी घडू लागली, त्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. 4. आकडा गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे? उत्तर आहे, गवत फुलाला भेटायला वारा सानुले रूप घेऊन भेटायला आला आहे. रात्र देखील लहान होऊन गवत फुलाला अंगाई गीत गात आहे. ब. आकडा खालील वाक्यातील सामान्य ज्ञान विशेष नाम लिहा. संजयचे घर उंचावर आहे. सामान्य नाम आहे घर, विशेष नाम आहे संजय. क. आकडा खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर कर. हमीदा म्हणाली, हा रुमाल कोणाचा आहे? उत्तर आहे, हमीदा म्हणाली, हा रुमाल कोणाचा आहे? पहा मुलांना, हमीदाच्या तोंडातलं वाक्य आहे म्हणून अवतरण चिन्ह आलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह आलेलं आहे. ड. आकडा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. आवाहन, याचा वाक्यात उपयोग आहे, सर्वांना आवाहन करण्यात येते की येताना मास्क लावावा. 2. निरुत्तर, प्रणालीचा पराक्रम पाहून सौरभ निरुत्तर झाला. 3. अनुभव शून्य, दैवी कार्यामध्ये आपण संतांपेक्षा अनुभव शून्य आहोत. प्रश्न 4. खालीलपैकी एका विषयावर 5-6 ओळी माहिती लिहा. तर इथे 2 विषय दिलेले आहेत. पहिला म्हणजे पाण्याची बचत आणि दुसरा म्हणजे वृक्षारोपण. आपण यापैकी एका विषयावर माहिती लिहायची आहे. तर पहिले बघू आपण पाण्याची बचत. पाणी बचत, आपण पाणी काळजीने वापरले पाहिजे. हात धुताना बेसिनचा नळ चालूच ठेवत हात धुतो, यामुळे पाणी खूप वाया जाते. नळ चालू करून भांडी कपडे धुण्याऐवजी बादलीत पाणी घेतले तर पाण्याची बचत होते. भांडी धुताना कपडे धुताना आपण पाहिजे तेवढी काळजी घेत नाही. उन्हाळ्यात पाणी टंचाई याच कारणामुळे जाणवत असते. पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आता आपण दुसरा विषय बघूया, वृक्षारोपण. दरवर्षी आपण झाडे लावली पाहिजे. आज जंगलात भरपूर प्रमाणात वृक्षतोड केली जाते आणि त्या प्रमाणात झाडे लावली जात नाही. गावात आपण आपल्या शेताच्या बांधावर झाडे लावू शकतो. शाळेत फुलांची झाडे लावता येतात. जंगले ओसाड होत चालली आहेत, त्यामुळे प्राणी शहरात गावात येऊ लागले आहेत. म्हणून आपण झाडे लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे. प्रश्न 5. खालील शब्दांच्या आधारे एक गोष्ट तयार करून लिहा. शब्द आहेत आकाश, घरटे, पाणी, टेबल. प्रतीक्षा रोज खिडकीत बसून टेबलावर अभ्यास करत असे. ती त्याच ठिकाणी का बसायची तर तिला खिडकीच्या बाहेर दिसणारे आकाश फार आवडायचे. एक दिवस अभ्यास करत असताना तिने चिमण्यांचा खूप चिवचिवाट ऐकला. तिने खिडकीच्या बाहेर पाहिले तर एक मांजर त्या चिमणीच्या खोप्याकडे येताना पाहू करत होतं. त्यामुळे चिमण्या मोठ्या मोठ्याने चिवचिवाट करत होत्या. ती बाहेर जाऊन तिने त्या मांजरीला हुसकावून लावली. त्यानंतर मध्ये आल्यानंतर तिने विचार केला की त्या घरट्यामध्ये काही छोटे छोटे पिल्लं असणार आहेत चिमण्यांची, म्हणून त्या चिमण्या एवढ्या चिवचिवाट करत होत्या. तिने मग
त्या दिवसापासून त्या चिमण्यांसाठी बाहेर दाणे पाणी ठेवण्यास सुरुवात केली की जेणेकरून नीला दाना पाणी आणण्यासाठी दूर जावे लागणार नाही, ती पिल्लांजवळच राहील. चिमणीची पिल्ले लवकर मोठी होतील आणि चिमण्या या सगळ्या विचारातून मुक्त होतील. अशा प्रकारे प्रतीक्षाने आपल्या खिडकीतील दिसणाऱ्या फांदीवरील घरट्यातील चिमणी आणि चिमणीच्या पिल्लांचे संरक्षण केले आणि त्यांची काळजी घेतली. आज आपण संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय समाज अभ्यास उत्तरपत्रिका समजून घेणार आहोत. तर चला मग प्रश्न पहिला आहे. अ. रिकाम्या जागा भरा. 1. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. उत्तर आहे पाकिस्तानात. 2. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी बुर्जे व वृक्षांच्या सालींचा उपयोग केला. उत्तर आहे बुर्जे. 3. अवंती हे प्राचीन महाजन पद मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होते. उत्तर आहे माळवा. 4. माणसातील कणागुणांचा विकास समाजामुळे होतो. उत्तर आहे समाजामुळे. 5. जैन धर्मात अहिंसा या तत्वांना महत्त्व दिले गेले आहे. उत्तर आहे अहिंसा. प्रश्न दुसऱ्यामधील बाकडा एका शब्दात उत्तरे लिहा. 1. घरचा प्रमुख गृहपती. 2. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत. क आकडा कारणे लिहा. 1. गौतमना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले. उत्तर आहे कारण त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले. 2. हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत. उत्तर आहे उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रावरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत. प्रश्न क्रमांक 2. अ आकडा एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे इतिहासाच्या साधनांचे प्रकार लिहा. उत्तर आहे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने हे 3 प्रकार आहेत. दुसरा आकडा अथर्व वेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले. उत्तर आहे अथर्व वेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले. प्रश्न तिसरा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता. उत्तर आहे बायबल. 4. मुद्राचा वापर कशासाठी केला जाईल. उत्तर आहे मुद्राचा वापर ठसा उमटवण्यासाठी केला जाईल. आकडा टिपा लिहा. 1. महास्नानगृह. उत्तर आहे 1. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. 2. त्याची लांबी 12 मीटर व रुंदी 7 मीटर होती. 3. कुंडातील पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटांचे बांधकाम केले होते. 4. पाणी बदलण्याची सोय होती. क एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. समाज केव्हा बनतो. उत्तर आहे काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. आहे 2. नियमांची आवश्यकता का असते. उत्तर आहे समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून नियमांची आवश्यकता असते. प्रश्न तिसरा ग्रामसभा म्हणजे काय. उत्तर आहे ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ड आकडा थोडक्यात उत्तरे लिहा. 1. समाजाची आपल्याला गरज का असते. उत्तर आहे सर्वांना स्थिर आणि सुरक्षितता वाटायला हवी, तसेच प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. दुसरा आकडा सहकार्यामुळे कोणते फायदे होतात. उत्तर आहे सहकार्य अभावी विकास रखडतो. समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होतात. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे पृथ्वी गोल म्हणजे काय. उत्तर आहे पृथ्वीची प्रतिकृती म्हणजे पृथ्वी गोल मानवाने तयार केला. 2. द्विमितीय वस्तू म्हणजे काय. उत्तर आहे रुंदी व लांबी अशा 2 मिती असणारा पृष्ठभाग. तिसरा आकडा जगातील सर्वात लहान देश कोणता. उत्तर आहे जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी हा आहे. चौथा हवामान म्हणजे काय. तर उत्तर आहे हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय.
बाकडा मी कोण? 1. जमीन व पाण्यामुळे मी तापते. उत्तर आहे हवा. 2. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. उत्तर आहे समताप रेषा. 3. मी नेहमी बदलत असते. उत्तर आहे हवा. 4. मी जलबिंदूचे स्थायीरूप असते. उत्तर आहे हिम. क आकडा योग्य की अयोग्य ते लिहा. पहिला आहे रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात. उत्तर आहे अयोग्य. दुसरा आकडा आहे एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो. उत्तर आहे अयोग्य. 3. चंद्र त्रिमितीय आहे. उत्तर आहे योग्य. 4. जमिनीच्या प्रकारचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो. उत्तर आहे योग्य. पुढचा प्रश्न बघूया. कारणे लिहा. पहिला आहे समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. उत्तर समुद्रकिनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात हाच फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबई व नागपूरचे हवामान म्हणून किनारी भागात तापमान सम असते. दुसरा आकडा महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. उत्तर आहे महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेत उंच ठिकाणी आहे आणि समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते, म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. आज आपण संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, उत्तरपत्रिका समजून घेणार आहोत. चला मग प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. 2. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. उत्तर आहे मृत्यू. 3. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात. उत्तर स्वयंपोषी. 4. सोन्यात तन्यता असल्यामुळे त्याच्या तारा तयार करता येतात. उत्तर आहे तन्यता. 5. रबराच्या झाडाच्या चिकाला लॅटेक्स म्हणतात. उत्तर आहे लॅटेक्स. ब. विसंगत पद ओळख. 1. आंबा, वड, ताड, हरभरा. वेगळा शब्द आहे हरभरा. 2. हरिण, मासा, मानव, कृमी. वेगळा शब्द आहे मासा. 3. द्राक्षे, संत्रे, लिंबू, जास्वंद. वेगळा शब्द आहे जास्वंद. 4. सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी. वेगळा शब्द आहे वड. 5. पेरू, मुळा, गाजर, बीट. वेगळा शब्द आहे पेरू. काकडा कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो ते लिहा. मासा, कल्ले. 2. साफ, फुफ्फुसे. 3. अळी, श्वसन छिद्रे. प्रश्न दुसरा. व्याख्या लिहा. 1. जीवावरण सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण म्हणतात. 2. सपुष्प वनस्पती ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात. 3. आपत्ती अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात. बाळाकडा तात्काळ काय उपाय कराल? 1. कुत्रा चावला, डॉक्टरी इलाज करावा, अँटी रेबीजचे इंजेक्शन घ्यावे. 2. सर्पदंश. उत्तर दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे, डॉक्टरांना त्वरित भेटावे. 3. भाजले. उत्तर आहे निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून हलक्या हाताने पुसून घ्यावे लागेल. पुढचा आहे बघ. आमचे उपयोग काय आहेत? 1. माती मातीपासून माठ, रांजण, पंत्या बनवता येतात. 2. घर बांधण्यासाठी मातीचा वापर करतात. 3. शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी माती वापरतात. दुसरा आहे कागद. कागदाचा उपयोग बघूया. 1. वह्या, पुस्तके तयार करण्यासाठी वापरतात. 2. वर्तमानपत्रे तयार करण्यासाठी वापरतात.
पुढचा प्रश्न आहे, कारणे लिहा. 1. उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. उत्तर आहे, उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होते, त्यामुळे उष्णता वाढते. सुती कपडे शरीराच्या आतील घाम शोषून घेतात, म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. प्रश्न दुसरा, हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट का झाले. उत्तर आहे, हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते. खोबरेल तेलाचा गोठण बिंदू या तापमानाला येतो. अशा तापमानात तेल गोठले ही घट्ट होते. प्रश्न तिसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सजीवांना अन्नाचा उपयोग कोणकोणत्या कार्यासाठी होतो. उत्तर आहे, 1. काम करण्याची क्षमता वाढते. 2. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. 3. आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. आणि शेवटचा आहे 4. शरीराची चांगली वाढ होते. दुसरा आकडा आहे, हवा प्रदूषणाची कारणे लिहा. उत्तर आहे, रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे होते. 2. कारखान्यातून वाहणाऱ्या दूषित धुरामुळे सुद्धा हवा दूषित होते. आकडा चूक की बरोबर ते लिहा. 1. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. उत्तर आहे चूक. 2. जमीन आणि मृदा ही एकच असते. उत्तर आहे चूक. 3. तुळस ही औषधी वनस्पती आहे. उत्तर आहे बरोबर. 4. दरड कोसळणे याला भूस्खलन म्हणतात. उत्तर आहे बरोबर. 5. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करता. उत्तर आहे बरोबर. आणि शेवटचा प्रश्न आहे, नावे लिहा. वृक्षांची नावे लिहायची आहे इथे. पहिला आहे आंबा आणि दुसरा आहे चिंच. आज आपण संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय हिंदी, विद्यार्थी नाव, शाळेचे नाव, उत्तरपत्रिका समजून घेणार आहोत, पाहणार आहोत. तर चला सुरू करूया मग. प्रश्न पहिला, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य शब्द में लिखो. 1. नाव और जहाज को कौन सा परिवहन कहते हैं. जवाब है जलमार्ग. 2. पेड़ों के पीछे कौन खड़ा था. जवाब है पेड़ों के पीछे सुनहरे पंखों वाली परी खड़ी थी. 3. कार्यक्रम की अध्यक्षता कौन करने वाला था. जवाब है कार्यक्रम की अध्यक्षता स्वयं गुरुदेव रविंद्रनाथ करने वाले थे. 4. किसका जन्मदिन था. जवाब है शीला मौसी की बेटे का जन्मदिन था. 5. झूले में किसकी डोरियां लगी है. जवाब है झूले में रेशम की डोरियां लगी है. ब. रिक्त स्थानों की पूर्ति करो. नहाते दृष्टि चांदी परीक्षा परेशान. पहला है अचानक उसकी दृष्टि दूर पेड़ों के पीछे गई. जवाब है दृष्टि. 2. फूल खिले हैं चांदी के. जवाब है चांदी. 3. हम मित्रों के साथ नहाते. जवाब है नहाते. 4. बबलू की इस आदत से माता पिता दोनों परेशान थे. जवाब है परेशान. 5. बता दिया तो परीक्षा कैसी. जवाब है परीक्षा. प्रश्न 2. किसने किससे कहा. 1. अब मेरी क्षमता दरबार लगाने की नहीं है. जवाब है गुरुदेव ने सबसे कहा. 2. वह कहानी कल्पना की सृष्टि है. जवाब है गुरुदेव ने लेखक से कहा. 3. मैं तो भूल ही गया. जवाब है अंकल ने बच्चों से कहा. 4. मैं तुम्हें इनाम दूंगी. परी ने ऋत्विक से कहा. 5. हम पूजा का जन्मदिन मनाएंगे. जवाब है शीला मौसी ने मेहमानों से कहा. प्रश्न 3. निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखो. पहला है तेज, प्रखर. 2. दल, समूह. ब. निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो. पहला है सुबह, शाम. 2. ग्रामीण, शहर. क. निम्नलिखित शब्दों के बहुवचन लिखो. 1. वस्तु, वस्तुएं.
2. कहानी, कहानियाँ। द मुहावरों का वाक्य में प्रयोग करो। 1. ठहाका लगाना, जोर से हंसना। वाक्य में उपयोग है। ओम को केले के छिलके से गिरते हुए देख सब बच्चे हंसने लगे। 2. दंग रह जाना, आश्चर्यचकित होना। ओम की पठन क्षमता देख सब बच्चे दंग रह गए। ई. निम्नलिखित शब्द युग्मों की जोड़ियां लिखो। पहला अड़ोस पड़ोस, दूसरा हंसी खुशी, तीसरा बारी बारी। फ. निम्नलिखित शब्दों का मराठी अर्थ लिखो। पहला है कल, उद्या, दूसरा है माँ, आई। ग. हिंदी में लिखो। 1. 13, 13, 2. 25, 25। प्रश्न चौथा, तुम बड़े होकर क्या बनना चाहते हो? इसके बारे में जानकारी लिखो। जवाब है, मैं बड़ी होकर महिला गृह उद्योग खोलना चाहती हूँ, जिसमें गरीब औरतें, गरीब लड़कियाँ जिन्हें काम मिल सके और उस काम पर वे अपने पैर पर स्वयं खड़ी हो रह सके। मेरी बहुत चाह है कि गरीब महिला लड़कियां इनको स्वावलंबन के पाठ सिखा सकूं। यह सिर्फ उनके मेहनत और लगन पर आधारित होगी, जो हमारी गृह उद्योग संस्था को आगे बढ़ाएगी। प्रश्न 5वां, निम्नलिखित विषय पर 10-12 पंक्तियां लिखो। विषय है मेरी माँ। तो चलो शुरू करते हैं। मेरी माँ बहुत सुंदर है। मेरी माँ बहुत ही सीधी सादी है। उसके बाल लंबे और आंखें बड़ी बड़ी है। देखने में पतली लेकिन पूर्ण स्वस्थ है। उसकी आयु लगभग 35 वर्ष हुए। हमेशा अपने को व्यस्त रखती है। मैं अपनी शक्ति के अनुरूप अपनी माँ के कार्यों में मदद करती हूँ। वह घर के सभी काम खुद करती है। सुबह सबसे पहले घर की सफाई करती है। भोजन स्वयं ही पकाती है और सबको प्यार से खिलाती है। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.